अमुक वयात आली की त्यांच्या शैक्षणिक पातळीनुसार पालकही भवितव्याच्या दृष्टीनं त्यांना शिकवणी कोचिंग क्लासेसच्या वाटेवर पाठवतात। अनेक पालक या मुलांना शालेय वर्गानंतरही जास्तीची शिकवणी सुरू करतात। आता मात्र तसं होणार नाही आहे, कारण शासन निर्णयानंतर आता अनेक विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लास बंद होणार आहेत। शिक्षण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यानंतर तातडीनं हे बदल लागू केले जाणार आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशभरात 16 वर्षाखालील मुलांचे कोचिंग अर्थात शिकवणी वर्ग बंद होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। केंद्रानं आखलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनानुसार 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना या शिकवणी वर्गामध्ये प्रवेश दिला जाणार नाही आहे। इतकंच नाही तर आता कोचिंग क्लासेस चांगले गुण आणि अव्वल स्थान वगैरेच्या हमीसुद्धा देऊ शकणार नाही आहेत। केंद्रानं हा निर्णय तडकाफडकी घेतला नसून खाजगी कोचिंग क्लासेसच्या फीमध्ये झालेल्या वारेमाप वाढ आणि फसवी प्रलोभनं लक्षात घेता या साऱ्याला आवर घालण्यासाठी कायदेशीर चौकटीची गरज लक्षात घेतली आणि सदर निर्णय जाहीर करत त्या धर्तीवर मार्गदर्शक तत्त्व जारी केली। केंद्रानं आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचना न पाळल्यास त्या दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून 1 लाख रुपये किंवा त्याहून जास्त शुल्क दंड स्वरूपात आकारला जाईल। इतकंच नव्हे, त्या कोचिंग क्लासची मान्यता रद्द करण्यात येईल असंही मंत्रालयानं बजावलं। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।